कागदावरची कागदावरतीच भेटी व्हायच्या आमच्या, म्हणून मी कदरुनी मग जाळला कागद. तर नमस्कार, माझं नाव ऋषिकेश आहे आणि आपण थोडं खऱ्या प्रेमावरती बोलूयात. तर असं म्हणतात की जेव्हा श्रीकृष्ण गोकुळ नगरी सोडून मथुरेला कायमचं निघून गेले, तेव्हा गोकुळ नगराची अवस्था अशी झाली होती की सर्व लोक शांत झाले होते. नीरव शांतता पसरली होती. लोकांना कसलाच आवाज येत नव्हता. लोक फक्त रडत होते आणि असं रडत होते जसं वाटावं की आता अश्रूंचा पाठ वाहतो की काय गोकुळ नगरामध्ये. तर या विषयावरती ही कविता आहे, जिथं गोकुळ नगरातल्या माणसांना असं वाटतंय की श्रीकृष्ण कधीतरी फक्त एकदा परतून यावा. तर फक्त एकदा परतून ये, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा, पुन्हा एकदा लोणी खाण्या चोरून ये माधवा, तुझ्या विनारे आटल्या गायी, नदी आटली रुसली भुई. असं म्हणतात की कृष्ण गेल्यानंतर गायींनी दूध देणं बंद केलं, नद्यांनी वाहनं बंद केलं आणि भुईमधून धान उगवणं बंद केलं. तुझ्या विनारे अटल्या गायी, अटली नदी रुसली भुई, हा अश्रूंचा पूर रोखण्या धावून ये माधवा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा. शुद्ध हरवली प्राण हरवला झाला उदास वारा. वारा सुद्धा श्रीकृष्णाच्या नसल्यामुळे उदास झालेला आहे. शुद्ध हरवली प्राण हरवला झाला उदास वारा, शुद्ध हरवली प्राण हरवला झाला उदास वारा, पुन्हा एकदा अल्लडलीला घेऊन ये माधवा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा. या हृदयांची धडधड भासे कर्ण कर्कशी वाचा. शांतता इतकी निरव आहे की लोकांना एकमेकांच्या हृदयाची धड धडकन जी आहे, धडधड जी आहे ती पण ऐकायला येते, पण ती धडधड सुद्धा त्यांच्या कानाला कर्कश वाटायला लागली आहे. या हृदयांची धडधड भासे कर्ण कर्कशी वाचा, या हृदयांची धडधड भासे कर्ण कर्कशी वाचा, पुन्हा एकदा सूर बासुरी होऊन ये माधवा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा. आणि विधिलेखाची रेषा जर का अडवते तुझ्या दैवत्वाला, विधिलेखाची रेषा जर का अडवते तुझ्या दैवत्वाला, मनुष्यपणाची झालर ओढून निष्ठून ये माधवा, फक्त एकदा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा. या राधेचा जीव तुझ्या विन रोज रोज विरघळतो आहे, या राधेचा जीव तुझ्या विन रोज रोज विरघळतो आहे, विरहाच्या या दैत्याला तू जाळून ये माधवा, फक्त एकदा, फक्त एकदा गोकुळ नगरी परतून ये माधवा. आणि एक छोटीशी कविता सादर करतो, डायरीत माझ्या. तर रेखिले आहे तिला मी डायरीत माझ्या, रेखिले म्हणजे रेखाटले किंवा ड्रॉ केले. रेखिले आहे तिला मी डायरीत माझ्या, रोज बघतो मी तिला या डायरीत माझ्या. रेखिले आहे तिला मी डायरीत माझ्या, रोज बघतो मी तिला या डायरीत माझ्या. ती रोज दूर गेली अन दूर होत गेली, ती रोज दूर गेली अन दूर होत गेली, मी तिला जवळी लिहितो डायरीत माझ्या. बोलताना व्याकरणाला रोज चोपले तिने अन, भाषा ज्ञान जरा कमी जास्त असू शकतं. बोलताना व्याकरणाला रोज चोपले तिने अन, मी तिच्या गझला लिहितो डायरीत माझ्या. भावनेचा अल्पहीन ओलावा तिच्या ओठी तरी, भावनेचा अल्पहीन ओलावा तिच्या ओठी तरी, मी तिला पाऊस लिहितो डायरीत माझ्या. सावळ्या रंगी तिच्या छटान एकही सौंदर्याची, सावळ्या रंगी तिच्या छटान एकही सौंदर्याची, मी तिला शृंगार लिहितो डायरीत माझ्या. अन रोज बघतो रापलेले भग्न चेहरे या जगी पण, रोज बघतो रापलेले भग्न चेहरे या जगी पण, मी जगाला स्वर्ग लिहितो डायरीत माझ्या. रेखिले आहे तिला मी डायरीत माझ्या. शेवटची वेळ आहे की गेलेल्या वेळेची पुन्हा आठवण परत कशाला, गेलेल्या वेळेची उगा आठवण परत कशाला, स्वाभिमानाची उगा बोळवण परत कशाला. बोळवण म्हणजे पाठवणी. गेलेल्या वेळेची उगा आठवण परत कशाला, स्वाभिमानाची उगा बोळवण परत कशाला. आणि मागच्या वेळी ओठ पोळूनी काळे झाले, मागच्या वेळी ओठ पोळूनी काळे झाले, त्या प्रेमाचे घ्यावे चुंबन परत कशाला. ठीक, घेतो.
गेलेल्या वेळेची पुन्हा आठवण परत कशाला? गेलेल्या वेळेची पुन्हा आठवण परत कशाला? स्वाभिमानाची उगा बोळवण परत कशाला? आणि मागच्या वेळी ओठ पोळून काळे झाले, मागच्या वेळी ओठ पोळून काळे झाले, त्या प्रेमाचे घ्यावे चुंबन परत कशाला? धन्यवाद.